नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि काल जरा बाहेर गेलो होतो, येताना नर्सरीत थांबलो तर दुसरी कुठली रोपं नाही भेटली, पण स्ट्रॉबेरीची भेटली. कारण मला खूप दिवसाचे स्ट्रॉबेरीचे रोपं घ्यायचे होते, पण काही लक्षात राहत नव्हतं, कधी भेटतच नव्हते. तर आज मी बघितलेले आहेत आणि ते घेतलेले आहेत 3 रोपं. तर बघू शकता. आणि हे पण घ्यायचे होते, पण काय झालं, आम्ही जिकडून ज्या साईडने लावायचे ना कंपाऊंडच्या, ती जागाच अजून तयार नाही केलेली. तर बघू शकता छान असे हे आलेले आहेत फुलं. याला तर खूप आवडले होते पण नाही घेतले. आणि हे बघा, हे आहे पेरू. कारण पेरूचं रोप घ्यायचं होतं, घरी आहे पण त्याला काहीतरी जमाना. आणि आता बघू हे कसं येतंय. तर हे पण एक रोप घेतलेलं आहे. तर 3 स्ट्रॉबेरी आणि एक पेरूचं रोप मी आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवेल मी कशा प्रकारे लावलेलं आहे. हे बघा. आणि हे बघा, घरी आल्यानंतर हे 3 स्ट्रॉबेरीचे रोपं आणि एक पेरूचं. तर मी तुम्हाला कशा प्रकारे लावणार आहे आणि कुठे लावणार आहे मी तुम्हाला, म्हणजे टपात लावणार आहे मी, कशा प्रकारे लावणार आहे ते मी तुम्हाला नंतरची व्हिडिओ दाखवेल. आता सध्या आज तर नाही लावणार, कारण आज खूप काम आहेत. तर तसेच ठेवलेले आहेत मी आणून. आणि छोटे छोटे काळ्या फुलं पण लागलेले आहेत त्याला, पण मी तसेच ठेवलेले आहेत. नंतरच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारे लावले. आणि पुढे तर आपण बघूच कसे कसे रोपतात, कसे येतात. त्यानंतर काढलेली आहे तांदूळची भाजी, कारण मस्त अशी सुकी तांदूळची भाजी करायची होती. आणि इथं आता आपल्याला लावायची आहे गवार. त्यामुळे इथं भाजी आता खुडून घेत आहे. पूर्ण नाही काढून घेणार, कारण राहून द्यायची, गवार वर निघून जाईल आणि भाजी आपल्याला परत काढायला येईल. इथं कांदे पण आहे, पण हे बाकीचं काढून घेतलेलं आहे ना आपण, करडी शेपू वगैरे. तर आता तिथं लावायची आहे गवार, कारण आता गवार फेब्रुवारी महिन्यात लागली तर आपल्याला ती फायदेशीर ठरते. म्हणजे आपल्या घरगुती खायला छान आहे, नाही का. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे काढून घेणार आहे तांदूळची भाजी पूर्ण. आणि मस्त मिठात खोड मिरची टाकून मस्त बनवणार आहे. तुम्ही काय रेसिपी वगैरे टाकत नाही, पण छान अशी मी बनवणार आहे. तर बघू शकता पूर्ण मी भाजी काढून घेतलेली आहे. खूप म्हणजे अशी कवळी कवळी होती ती, कटकन असं मोडून जाते, त्याचा तुकडा पडतो. तर त्या दिवशी पण मी काढली होती आणि आज पण राहिलेली काढलेली. आता नाही लवकर फुटणार ती, कारण आता 2दा-3दा काढलेली आहे. आता जरा म्हणजे तिचं हेच होईल ना. आणि दुसरं काही म्हणजे त्याला आता मशागत पण नाही, कारण इथे काहीच नाही राहिलेलं, दुसरं काही खत वगैरे काहीच नाही टाकलेलं. आता जेव्हा गवारलो त्यावेळेस अजून थोडी त्याची हे होईल, खत पाणी. म्हणजे आता टाकूच ना आपण शेणखत वगैरे दुसरं नवीन त्याच्यात. तर त्यावेळेस याला आता दुसरं खत वगैरे जाईल. तर बघू शकता कांदे आहेत तिथे. ते कांदे आता बघू कसे येतात ते पण पुढे आपल्याला पुढच्या व्हिडिओत कळेलच कांदे कसे आलेले आहेत ते. आणि छान असे तांदूळची भाजी मी काढून घेतलेली आहे बनवायसाठी. आणि नंतर वांग आहे एक, त्याचं बी तयार करायचं आहे मला, पण आज नाही करणार. आता आज फक्त तोडून ठेवलेलं आहे मी वांग. तर मी 5 वर्षापासून एकाच जातीचं बी घरीच तयार करते, म्हणजे वांग ठेवते. आणि त्याच्यापासूनच 5-6 वर्ष झाले मी एकाच म्हणजे जातीचं ते वांगा रोप आहे, बी आहे, त्यापासून मी रोप आपलं हे तयार करत असते, नवीन बी रोप तयार करत असते. तर मी तुम्हाला दाखवेलच कशा प्रकारे करणार आहे. आणि भाजी काढून घेतल्यानंतर मी वांगं तोडून ठेवलेलं. तर बघा अशी भाजी आहे, खूप छान आहे. पहिली पण खुडली होती, तर ते काही आहेत तसेच आणि काही नवीन आहे. तर अशा तांदूळच्याचं रोप बी टाकलं होतं ना हे. तर छान अशी एवढी अशी तांदूळची भाजी निघालेली आहे. तर मस्त आता ही मी याच्यात करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तांदूळची भाजी आपली निघालेली आहे. आणि आता मी वांगं, हे बघा, हे वांगं ठेवलं होतं, हे वांगं तोडून घेणार आहे. आणि नंतर त्याचं मी तुम्हाला दाखवेलच मी कशा प्रकारे बी करून ठेवते, जे पुढच्या वर्षाला टाकायला. हे बघा, मस्त असं रोप बी मी याचं तयार करणार. तर मी तुम्हाला दाखवेलच पुढं. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. बाय बाय सर्वांना.